हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 21 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. शेवटी सास बहू ड्रामा बंद झालाय. विजया आणि ऊर्जा यांच्यामध्ये जे काही झालं होतं, जे काही सुरू होतं ते थांबलंय आणि आता सासरा आणि सुनेमध्ये कोर्टात महायुद्धाची सुरुवात झाली आहे. पद्माची कोर्ट केस सुरू झाली आहे. सुनावणीला सुरुवात झाली आहे. विक्रांत आणि विक्रांतचे 4 मित्र हे कोर्टात उभे आहेत आणि ऊर्जा एकानंतर एक त्यांच्यावर आरोप करते. पण जज साहेबांनी विचारलं, तुझ्याकडे या विक्रांत विरुद्ध एखादा पुरावा आहे का? आणि ऊर्जाकडचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे कर्नल पाटेकर यांच्या घराबाहेरचा CCTV कॅमेरा आणि त्यात कैद झालेला विक्रांत जो पद्माच्या मागे पळत होता. पण ऊर्जाला हे माहीत नाहीये की हे CCTV फुटेज हर्षवर्धनने आधीच गायब केलंय. हा CCTV फुटेज पुरावा राहू शकत नाही. त्यामुळे ऊर्जाला कोर्टात जबर धक्का बसलाय आणि हर्षवर्धन मात्र खुश झालाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्यने ऊर्जाला आपल्या रूममध्ये आणलेलं असतं आणि हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. शौर्यला ऊर्जा सांगते, शौर्य, रात्रभर माझं जागरण झालंय. आत्तापर्यंत मला खूप थकवा आला होता, शीण आला होता, पण तू मला तुझ्या रूममध्ये आणलं, माझ्याशी इतकं शान बोलला, मला जवळ घेतलं आणि माझा सगळा थकवा, सगळा शीण पळून गेलाय. आता मला खूप फ्रेश वाटतंय. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि पुन्हा एकदा ऊर्जाला मिठी मारतो. हे दोघे छान रोमॅन्टिक झालेले असतात. आणि इकडे विजया ही दिव्याला जाब विचारते, तू काय इथे झोपा काढत होतीस का? तर दिव्या झालेलं सगळं सांगते. आई, मी झोपा काढत नव्हते. इतका वेळ मी ऊर्जाबरोबरच होते. ऊर्जाला मी क्षणभरसुद्धा अभ्यास करू दिला नाही आहे केसचा. तिला काही ना काही त्रास देतच होते. मी सोफ्यावरच बसले होते आणि तेथे बसल्यावरच ती मंदिरामध्ये समय तेल टाकत होती. पण मला कशी झोप लागली आणि मी येथे कशी आले मला कळलंच नाही. मी तिला खूप त्रास दिला आहे. मी पोट दुखल्याचं नाटक केलं, तिला किचनमध्ये पाठवलं, तिला पुन्हा पुन्हा समईमध्ये तेल टाकायला सांगितलं, तिचं स्टॉपवॉच रिसेट केलं. काय सांगू तुम्हाला मी काय काय केलं आहे. आणि मग विजया म्हणते, आणि मग त्यानंतर येथे झोपायला आली, तिला रान मोकळं करून दिलं. दिव्या म्हणते, नाही आई, मी खरंच खूप मेहनत केली आहे. तुम्ही मला माझा दागिना द्या ना, माझा दागिना काढून घेऊ नका. विजया चिडून म्हणते, गप्प बस, तुला काय दागिना वगैरे मिळणार नाहीये. दागिन्याची लालची कुठली, काम नीट केलं नाही आणि दागिन्याबद्दल विचारतीये. असं म्हणून विजया जाऊ लागते तर दिव्या तिला थांबवते आणि म्हणते, आई, एक गोष्ट ऐकून घ्या. जर ऊर्जा ही बाहेर नाहीये, ऊर्जा या रूममध्ये नाहीये, तर ऊर्जा एकेच ठिकाणी असू शकते, ते म्हणजे शौर्याची रूम, जेथे तुम्ही तिला जायची मनाई केली आहे. हे ऐकून विजयाला खूप राग येतो की माझ्या परवानगीशिवाय हे दोघे रूममध्ये गेले तरी कसे. आणि विजया ही रागारागाने बाहेर पडते. दिव्या पुन्हा एकदा झोपून जाते. विजया शौर्याच्या रूममध्ये येते आणि आजूबाजूला ऊर्जा कोठेही पाहत असते, पण ऊर्जा रूममध्ये नसते. शौर्य विचारतो, काय झालं मॉम, कोणाला शोधतीयेस? विजया सांगते, नाही रे, कोणाला नाही, मला झोप येत नव्हती ना, म्हणून तुझ्या रूममध्ये आले, तू झोपला की नाही ते पाहायला. तर शौर्य हा विजयाला विचारतो, मॉम, खोटं बोलतेस ना तू, मला माहिती आहे तू ऊर्जाला शोधायला आली आहे. विजयाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. शौर्य हा विजयाला शांत बसायला सांगतो. विजयाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मॉम, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडली आहे, तुझा ऊर्जावर राग आहे, पण प्लीज असं वागू नको. तर विजया पुन्हा नाटक सुरू करते, नाही रे शौर्य, मी तुमच्या दोघांवर नाही चिडली आहे, माझा ऊर्जावर राग नाही आहे. शौर्य हा विजयाला विचारतो, मॉम, आदित्य दादाचं लग्न झाल्यानंतर या घरात काय घडत होतं, तुझी काय अवस्था होती, हे तुला आठवतं आहे का? तर विजया सांगते, ते मी कसं विसरणार. जेव्हा आदित्यने त्या दिव्याशी लग्न केलं, तिला या घरात घेऊन आला ना, तर पुढील अनेक महिने मला असंच वाटायचं मी एक वाईट स्वप्न पाहतीये आणि अचानक मला जाग येईल आणि हे वाईट स्वप्न आहे हे मला कळेल. पण ते वाईट स्वप्न कधी मोडलंच नाही, ते सगळं सत्य होतं. शौर्य म्हणतो, आणि मग त्यानंतर तू माझ्या रूममध्ये यायची, माझ्या शेजारी बसायची, गप्पा मारायची, तासनतास रडत बसायची, कारण आदित्य दादाचं लग्न झाल्यानंतर तुला असं वाटत होतं की आदित्य दादा हा तुझ्यापासून कायमचा दूर गेलाय. तो तुझ्याशी इतक्या गप्पा मारायचा, तुझ्याबरोबर राहायचा, फिरायचा, बोलायचा, तो असं काहीच करणार नाही असं तुला वाटत होतं, म्हणून तू घाबरली होतीस आणि माझ्या रूममध्ये यायची. पण असं काहीच झालं नाही.
आदित्य दादा अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो, पण उलट तूच त्याच्याशी आता कमी बोलते, त्याच्याशी अंतर राखून ठेवते. कारण तुला असं वाटतं की आता त्याच्या आयुष्यात दिव्या बहिणी आली आहे, तर तुला त्याला वाटून घ्यावं लागतंय, म्हणून तू असं करते. आणि आत्तासुद्धा मला तेच होताना दिसतंय. विजया शौर्यकडे आश्चर्याने पाहते. शौर्य म्हणतो, मॉम, मी मान्य करतो ना, माझं चुकलं. माझ्या लग्नाबद्दलचे सगळे निर्णय मीच घेतले आणि त्याचा तुला राग आलाय. ऊर्जा या घरात आल्यापासून तू जे काही करते ना, तुझ्या मनाविरुद्ध करते, हे सुद्धा मला माहिती आहे. तू तिचा गृहप्रवेश केला तुझ्या मनाविरुद्ध, तिला दागिने दिले तुझ्या मनाविरुद्ध, घरात सत्यनारायणची पूजा झाली ते सुद्धा तुझ्या मनाविरुद्ध, आता तू तिला समईचं व्रत करायला सांगतेय हे सुद्धा तुझ्या मनाविरुद्ध. मॉम, मी तुला खरंच खूप मिस करतो. विजया विचारते, असं का बोलतोयस? मी तर तुझ्याबरोबरच आहे, मला का मिस करतोय? तर शौर्य म्हणतो, कारण तू माझी ती आई नाही आहे जी आई मला खूप आवडते, जो तिचा मूळ स्वभाव आहे. तू तुझ्या मूळ स्वभावापेक्षा वेगळं वागतीये, वाईट वागतीये, म्हणून मी माझ्या आईला मिस करतोय. विजयाला वाईट वाटतं. शौर्य विजयाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तुझ्या मनात ऊर्जाबद्दल गैरसमज आहेत की ती चांगली मुलगी नाही आहे, असं असेल तसं असेल, पण मी तुला वचन देऊन सांगतो, ऊर्जा खूप चांगली मुलगी आहे आणि लवकरच ती तुझं आणि या घरातील सगळ्यांचं मन जिंकून घेईल. तिच्यापेक्षा चांगली मुलगी मला कधीही भेटू शकत नव्हती. आणि मॉम, मी जर अर्पिताशी लग्न केलं असतं ना, तर मी कधीच सुखी राहू शकलो नसतो. आणि जरी मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न केला असता तरी तुला ते पटलं नसतं. तू मला समजवण्याचा प्रयत्न केला असता, आपल्यात वाद झाले असते. त्यामुळे तू ऊर्जाकडे त्या एका चष्म्याने पाहू नको की ती वाईट आहे. तू न्यूट्रल राहा. ती कशी वागतीये, तिचं वागणं बोलणं कसं आहे, या सगळ्याकडे पहा आणि मग तिच्याबद्दलचं मत बनव. विजया ही खोटी खोटी स्माईल करते. शौर्य म्हणतो, मला तर जसं ऊर्जाचं प्रेम हवंय ना, तशी तुझी मायासुद्धा हवी आहे. मला ऊर्जाही हवी आहे आणि विजयासुद्धा हवी आहे. असं म्हणून शौर्य हा विजयाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो आणि विजयाकडे पाहतो, हसतो. विजयासुद्धा चेहऱ्यावर खोटी खोटी स्माईल आणते, पण मनातल्या मनात विचार करते, शौर्य, तू जे हे एका श्वासात त्या ऊर्जाचं आणि माझं नाव घेतो ना, ते मला बिलकुल आवडत नाही. तिची आणि माझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही. मी त्या ऊर्जाला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढणारच. मला माहिती आहे तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती तुझ्या आयुष्यातून दूर गेल्यावर तुला त्रास होईल, पण त्या त्रासातून बाहेर येण्यासाठी तुला जेवढा वेळ हवा असेल ना, तेवढा वेळ घे. पण मी त्या ऊर्जाला तुझ्या आयुष्यात टिकू देणार नाही, एवढं मात्र खरं. म्हणजे या विजयाला कितीही समजावून सांगितलं तरी पालथ्या घड्यावर पाणी, काहीच फायदा नाही आहे. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि हा दुसरा दिवस म्हणजे पद्माच्या कोर्ट केसच्या सुनावणीचा दिवस. ऊर्जा ही आंघोळ वगैरे करून तयार झालेली असते आणि घरातील देवळात देवी आईचा आशीर्वाद घेते, नमस्कार करते. त्याच वेळेस आजी तेथे येते आणि विचारते, ऊर्जा, झालं का व्रत पूर्ण? ऊर्जा सांगते, हो आजी, व्रत पूर्ण झालंय. तेवढ्यात आजीची नजर ही बाजूला जाते तर शौर्य चक्क तेथे खाली बसून झोपलेला असतो. आजी विचारते, हा काय रात्रभर येथेच होता का? आजीला ऊर्जा सांगते, हो आजी, रात्रभर शौर्य माझ्याबरोबरच होता. आजी म्हणते, ऊर्जा, आज तुमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्याला झोपेतून उठव, आवरायला सांग. आणि माझा पूर्ण विश्वास आहे ही केस तूच जिंकणार. ऊर्जा म्हणते, हो आजी, ही केस मीच जिंकणार आहे, सत्याचाच विजय होणार आहे. आजी तिला समजावून सांगते, आता घरातली कोणतीही कामं करू नको, एकतर झोप घे, रात्रभर तुझं जागरण झालंय, किंवा मग केसचा स्टडी कर, तुझ्या रूममध्ये जा आणि आवरायला लाग. ऊर्जा हो म्हणते. आजी तेथून निघून जाते आणि ऊर्जा शौर्यला झोपेतून उठवते. शौर्य उठतो आणि खडबडून जागा होतो. झालं का समईचं व्रत पूर्ण? झाली सकाळ? ऊर्जा सांगते, हो, समईचं व्रत पूर्ण झालंय, सकाळ पण झालंय. आज केसची सुनावणी आहे, चल लवकर रेडी होऊन ये. शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, मी आत्ता रेडी होऊन येतो. हे दोघे देवी आईला नमस्कार करतात. शौर्य निघून जातो. ऊर्जा ही खूप टेन्शनमध्ये असते, कारण खरंच कोर्ट केस म्हणजे काही सोपं काम नाही आहे. आणि ऊर्जा देवी आईला नमस्कार करते आणि यश मिळावं यासाठी प्रार्थना करते. थोड्या वेळानंतर संपूर्ण जहागीरदार कुटुंब डायनिंग टेबलवर नाश्ता करत असतं. ऊर्जा मात्र नसते. आणि हर्षवर्धन हा आदित्यला विचारतो, आदित्य, मला सगळ्याच्या सगळ्या केसच्या फाईल्स माझ्याकडे हव्यात, मला त्या रिव्ह्यू करायच्या आहेत. आदित्य सांगतो, हो डॅड, सगळी तयारी झाली आहे. हर्षवर्धन चिडून म्हणतो, कशी काय झाली? तू तर काल मित्रांना भेटायला गेला होता. आदित्य सांगतो, डॅड,
ते मित्रांचं अचानक सुचलं की सगळ्यांनी एकत्र यायचं ठरलं, पण मी सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मला कोणतेही काम कचुराई नकोय, मला सगळं काही माझ्या हातात हवंय. आदित्य हो म्हणतो. हर्षवर्धन विचारतो, आपली केस किती नंबरला आहे, कॉल आउट सिक्वेन्स मिळाला का? आदित्य सांगतो, हो कालच मागून घेतलाय, आपली केस 2 नंबरला आहे. हर्षवर्धन म्हणतो, नाही मी काही वाट पाहणार नाहीये, त्यांना सांग आपली केस 1 नंबरला ठेवा, म्हणजे कोर्टात गेल्या गेल्या आपल्या केसच्या सुनावणीला सुरुवात होईल. आदित्य म्हणतो, ठीक आहे. शौर्य म्हणतो, ऊर्जाला सुद्धा सेम कॉल आउट सिक्वेन्स मिळाला आहे, मग ऊर्जाला सुद्धा सांगावं लागेल, नाहीतर तिला जायला उशीर होईल. ऊर्जाचं नाव ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो. आजी विचारते, दिव्या ऊर्जा कुठे? दिव्या सांगते, ती रूममध्ये आहे. हर्षवर्धन ऊर्जाचा विचार करत असतो आणि इकडे आपली ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे कोर्ट केससाठी सुनावणीसाठी तयार होत असते. खरंच तिचा कॉन्फिडन्सच वेगळा असतो. बॅकग्राऊंडमध्ये एक खूपच भारी गाणं लागलेलं असतं आणि ऊर्जा ही तयार होत असते. तिच्या चेहऱ्यावर जे तेज आहे, तिच्या चेहऱ्यावर जो कॉन्फिडन्स आहे ना, तो पाहून खूप भारी वाटतं. आणि मग ऊर्जा तिच्या बाबांचा काळा कोट घालते आणि म्हणते, बाबा तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आज मीच जिंकणार. पण तेवढ्यात ऊर्जाचं डोकं दुखू लागतं. ऊर्जा विचार करते, नाही मला माझ्या डोक्यातून हे काढून टाकावं लागेल की माझं जागरण झालंय, झोप झालेली नाहीये आणि मला एकदम ताजंतवाना होऊन पूर्ण आत्मविश्वासाने कोर्टात या सुनावणीला सामोरं जायचंय. असा विचार करून ऊर्जा ही रूमच्या बाहेर पडते. इकडे हर्षवर्धन हा आदित्यला सांगतो, आत्ताच्या आत्ता शिर्केला कॉल कर आणि सांग की लवकर कोर्टात पोहोचा, उशीर व्हायला नको, आणि विक्रांतीच्या 4 मित्रांना सुद्धा बोलून घे. आदित्य म्हणतो, हो डॅड. आणि तेवढ्यात शौर्य म्हणतो, दिव्या वहिनी जा ऊर्जाला बोलून आण, आम्हाला सुद्धा कोर्टात जायचंय. हर्षवर्धन विचारतो, तुम्ही आमच्या गाडीत येणार आहात का? शौर्य सांगतो, नाही मी आणि ऊर्जा माझ्या गाडीत जाणार आहे. विजयाला खूप राग येतो की हा शौर्य ऊर्जाच्या एवढं मागे मागे का करतोय. शौर्य म्हणतो, ठीक आहे मीच ऊर्जाला बोलावून आणतो, तो जाणार. इतक्यात ऊर्जा ही सगळ्यांसमोर येते आणि ऊर्जाचं हे रूप पाहून, तिचा कॉन्फिडन्स पाहून सगळे खूप खुश होतात. सगळे म्हणजे आदित्य, शौर्य, तीर्था आणि आजी खुश होतात. हर्षवर्धन, दिव्या आणि विजयाचा मात्र जळफळाट होतो. आणि ऊर्जा ही आजी समोर येते आणि म्हणते, आजी आज माझ्या आयुष्यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची केस आहे, आज माझी परीक्षाच आहे, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. असं म्हणून ऊर्जा आजीचा आशीर्वाद घेते. आजी तिला विजयी भव, सत्याचाच विजय होईल असा आशीर्वाद देते. हर्षवर्धन खूप चिडतो आणि मग ऊर्जा ही विजयासमोर येते आणि विजयाला म्हणते, सासूबाई आशीर्वाद घेते आणि ती खाली वाकते. परंतु विजया लगेच पाय मागे घेते आणि ऊर्जाला आशीर्वाद देत नाही. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. ऊर्जा ही उठून उभी राहते तर विजया तिला सांगते, तू माझ्या नवऱ्याविरुद्ध केस लढतीये, त्यामुळे मी तुला विजयी होण्याचा आशीर्वाद देऊ शकत नाही. ऊर्जाला काही वाटत नाही. दिव्या मात्र खुश होते. तेवढ्यात हर्षवर्धन जाऊ लागतो तर ऊर्जा त्याला थांबवते आणि म्हणते, थांबा सासरीबुवा, मला तुमचासुद्धा आशीर्वाद हवा आहे. हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे या दोघांकडे पाहू लागतात की आता जुगलबंदी रंगणार. आणि हर्षवर्धन हा ऊर्जाला विचारतो, तू माझ्या पाया पडणार? तर ऊर्जा त्याला ठणकावून सांगते, हो. ऊर्जा हर्षवर्धनच्या पाया पडते, पण हर्षवर्धन सुद्धा पाय मागे घेतो. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ऊर्जा उठून उभी राहते आणि ऊर्जा ही हर्षवर्धनला विचारते, तुम्हाला आशीर्वाद द्यायला भीती वाटली की काय? त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो की ऊर्जा चक्क हर्षवर्धनला असं विचारतीये. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आशीर्वाद तू मागत फिरतीये आणि भीती मला वाटतीये असं म्हणतेस? तर ऊर्जा सांगते, मला भीती वाटतीये म्हणून मी आशीर्वाद घेत नाहीये, तर मी जहागीरदारांची सून आहे आणि आज पहिल्यांदा मी या घरातून कोर्ट केस लढायला जातीये. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझे संस्कार सांगतात की कर्तव्य सगळ्यात आधी पूर्ण करायचं, म्हणून मी तुमचा आशीर्वाद घेत होते. विजया तोंड वाकडं करते, काय संस्काराच्या बाता मारते. ऊर्जा हर्षवर्धनला सांगते, मी माझे संस्कार आणि माझं कर्तव्य कधीच सोडत नाही आणि विजय हा सत्याचाच होणार. तुम्ही आशीर्वाद दिला काय, नाही दिला काय, परंतु ही केस मीच जिंकणार एवढं मात्र ठरलेलं आहे. ऊर्जाचा कॉन्फिडन्स वेगळ्याच हाय लेव्हलवर असतो. आणि मग हर्षवर्धन काही कमी नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो, हा जो तुमच्या नवख्या वकिलांचा उसना आत्मविश्वास आहे ना, तो मला नेहमी थक्क करतो.
म्हणजे कोर्टात काही माझ्यासमोर बोलायची हिंमत तर होत नाही, पण आत्मविश्वास असा की पहिल्याच हिअरिंगमध्ये मला हरवणार आणि मला कोर्टात धूळ चारणार. पण असं काहीच होणार नाहीये. आज सुद्धा कोर्टात तेच होणार जे पहिल्या सुनावणीच्या वेळेस झालं होतं. आठवतंय ना, कोर्टात माझ्यासमोर कशी ततफप झाली होती तुझी. हे ऐकून सगळ्यांना वाईट वाटतं आणि ऊर्जाला सुद्धा आठवतं की कोर्टाच्या पहिल्या सुनावणीत काय झालं होतं. ऊर्जाला नीट काही बोलता आलं नाही. हर्षवर्धन म्हणाला होता, तुम्ही नीट अभ्यास केला नाही का? तुमचं पहिलीच केस आहे ना, पहिलीच सुनावणी आहे. पुढच्या वेळेस चांगला अभ्यास करून या. ऊर्जा खूप निराश झाली होती. रडत रडत घरी गेली होती आणि मग तिने ठरवलं होतं की ती यानंतर कोर्टाची पायरी चढणार नाही, कधीच केस लढणार नाही. ऊर्जाला हे सगळं आठवतं. हर्षवर्धन ऊर्जाला खिजवत असतो, तिला या सगळ्यांची आठवण करून देतो. ऊर्जा म्हणते, तेव्हा आणि आता यामध्ये खूप मोठा बदल घडलाय. हर्षवर्धन म्हणतो, मला तर काय दिसत नाही. फक्त तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र सोडलं ना, तर तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये काहीच बदल नाहीये आणि फक्त या मंगळसूत्राच्या जीवावरच तुझा एवढा आत्मविश्वास वाढलाय. नाहीतर तू सुद्धा तीच आहे, मी सुद्धा तोच आहे आणि ते कोट सुद्धा तेच आहे आणि त्या दिवशी घडलं तेच आज सुद्धा घडणार. आज तू हरणार. हर्षवर्धन फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. तो ऊर्जाला ठणकावून सांगतो की हा हर्षवर्धन जहागीरदार कधीच हरत नाही. असं म्हणून हर्षवर्धन जाऊ लागतो, तर ऊर्जा त्याला थांबवते आणि म्हणते, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार. आता ऊर्जा त्याला सासरेबा म्हणत नाही, तर ऊर्जा ही डायरेक्ट कोर्टात उभी आहे असं त्याला हाक मारते. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार. हर्षवर्धन खूप चिडतो, मागे वळून पाहतो. घरातले सगळे घाबरलेले असतात. ऊर्जा, विजया, दिव्या आणि ऊर्जा ही हर्षवर्धनला ठणकावून सांगते, मी सुद्धा तीच आहे, तुम्ही सुद्धा तेच आहात, ते कोर्ट सुद्धा तेच आहे, पण आज निकाल बदलणार. आज मी हरणार नाही. हर्षवर्धन चिडून विचारतो, तू मला हरवणार का? हर्षवर्धन जहागीरदारला. तर ऊर्जा उत्तर देते, नाही, मी तुम्हाला नाही हरवणार, मी असत्याला हरवणार, कारण विजय नेहमी सत्याचाच होतो. हर्षवर्धन तिला उत्तर देतो, पण जहागीरदार घराण्याची परंपरा आहे, जहागीरदार कधीच हरत नाही. ऊर्जा लगेच त्याचा हा शब्द उचलते आणि म्हणते, तुमच्या घराण्याची ही परंपरा मी पुढे नेणार, कारण आता मी सुद्धा जहागीरदार आहे आणि मी ही कोर्ट केस हरणार नाही. हे ऐकून हर्षवर्धनची बोलतीच बंद होते. दिव्या, विजया खूप चिडतात, पण शौर्य आणि आजीला मात्र खूप आनंद होतो ऊर्जाचा हा कॉन्फिडन्स पाहून. ऊर्जा घरात हर्षवर्धनला बोलू देत नाहीये. मग कोर्टात काय होणार हा विचार करून सगळे खूप खुश असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शेवटी विजय आणि ऊर्जाचा जो सासू सुनेचा खेळ सुरू होता तो काही दिवसांसाठी का होईना थांबलाय आणि आता एक सासरा आणि एक सून कोर्टात एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहेत. हर्षवर्धन आणि ऊर्जा एकमेकांविरुद्ध कोर्टात उभे असतील. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, पद्माच्या कोर्ट केसच्या सुनावणीला सुरुवात होईल. पद्मा उभी असेल आणि तिच्यासमोर विक्रांत आणि विक्रांतचे 4 मित्र उभे असतील. जज साहेब हे ऊर्जाला सांगतील की मागच्या वेळेस हेच झालं होतं, तुमच्याकडे विक्रांत विरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. पण ऊर्जा म्हणेल, पण जज साहेब यावेळेस माझ्याकडे पुरावा आहे. विक्रांतच्या बंगल्यासमोर कर्नल पाटेकरांचा बंगला आहे आणि त्यांच्या घराबाहेर एक CCTV आहे. या CCTV फुटेजमध्ये जेव्हा पद्मा ही विक्रांतच्या घराबाहेर पळाली, तिच्या मागे विक्रांतचे हे 4 मित्र पळाले, ते सुद्धा स्पष्ट दिसतंय आणि विक्रांतसुद्धा त्यांच्या मागे पळाला, हे सुद्धा स्पष्ट दिसतंय. हे ऐकून विक्रांतला जबर धक्का बसणार. विक्रांत खूप घाबरेल आणि मग ऊर्जा हे CCTV फुटेज कोर्टात प्ले करायला सांगणार. पण हर्षवर्धन कॉन्फिडन्समध्ये असणार आहे. फ्रेंड्स, तुम्हाला कदाचित आठवत असेल, जवळपास 2-3 महिन्यांपूर्वी जेव्हा या CCTV फुटेजबद्दल सगळं काही कळलं होतं, तेव्हा हर्षवर्धनला सुद्धा ही बातमी समजली होती आणि हर्षवर्धनने भजनला डायरेक्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं. तेथील एका माणसाला हाताशी धरलं, त्याला लाच दिली होती आणि हे CCTV फुटेज फॉरेन्सिक लॅबमधून डिलीट केलं होतं. त्यामुळे हे फॉरेन्सिक लॅबमधून डिलीट झालेलं फुटेज हे कोर्टात प्ले होणार नाही. आता ऊर्जासारख्या हुशार वकिलाने आधी हे सगळं चेक करायला पाहिजे, पण ऊर्जाने हे चेक केलं नाही आणि कोर्टात तिची फजिती होणार आहे.
मग हर्षवर्धन खूप खुश असेल तर ऊर्जाला जबर धक्का बसणार की हे CCTV फुटेज प्ले का झालं नाही. हर्षवर्धन तर खुश असेल, विक्रांत, आमदार शिर्केला आनंद होईल, पद्मा आणि ऊर्जाला जबर धक्का बसलेला असणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. जसं हर्षवर्धन म्हणाला होता घरी की ऊर्जा, आज कोर्टात मी केस उभी राहूच देणार नाहीये, आज कोर्टात तू हरणार, मी जिंकणार, माझ्यासमोर तुझी बोबडी वळेल, तुला ततफप होईल. मग हे खरं होणार का? कारण हे CCTV फुटेज या कोर्ट केसमधला सगळ्यात मोठा पुरावा होता आणि जर तोच गायब झालाय तर ऊर्जा काही सिद्धच करू शकत नाही, विक्रांत निर्दोष सिद्ध होणार. मग आता पुढे काय होईल ना हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.